नाही कसं आहे माहिती का, महेश अय्यर एक धादांत खोटं करणारा आणि खोटं बोलणारा अधिकारी, महापालिकेचा वाटोळा करणारा महेश अय्यर. तरी सुद्धा आता त्याचे जे दावे आहेत का ते मी तो व्हिडिओ बघितला त्याच्यामध्ये तो बोलतो ती AI ने केलेलं आहे, AI ने जनरेटेड. महेश अय्यरला माझा चॅलेंज आहे का माझ्या आवाजामध्ये 35 मिनिटाचं कुणाशीही त्याने संभाषण जे आहे ना ते 35 मिनिटाचं AI ने बनवून दाखवावं. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट स्पष्ट सांगतो, 4 एप्रिलला अनधिकृत बांधकामाचा जो काही वसुलीचा सिलसिला आहे, जो काही सगळं नेटवर्क चालतं त्याच्यावर विजय गोरेंची माझ्या चॅनलवर मुलाखत झाली. मुलाखत झाल्यानंतर तो पहिला मला कॉल करतो, त्याच्यानंतर तो विजय गोरेंना कॉल करतो. म्हणजे एक सरकारी अधिकारी रिटायर्ड झालेला, त्याची मजल बघा, हा त्याची हिंमत बघा का तो धमकीवजा फोन करतोय. अरे महेश अय्यरला माझं आजही एका म्हणणं आहे, तू खरंच मरत आहे ना तर मला नॉर्मल कॉल कर. नॉर्मल अख्ख्या जगाला ऐकू तू काय बोललास आणि मी काय बोललो, अख्ख्या जगाला ऐकू आपण, ठीक आहे. नॉर्मल कॉल कर. आणि दुसरी गोष्ट, विजय गोरे यांना कॉल केल्यानंतर त्यांनी संपूर्ण रेकॉर्डिंग केले. रेकॉर्डिंग केल्यानंतर आता ते मीडिया समोर हजर झालेले आहेत. पोलिसांना कितीतरी सामाजिक कार्यकर्त्यांनी, राजकीय पक्षांनी, सामाजिक लोकांनी निवेदन देऊन FIR दाखल करून महेश अय्यर विरोधात कारवाईची मागणी केलेली आहे. तर आता विजय गोरे पोलीस स्टेशनच्या गेटवर उभा राहून बाईट देतो इथं मीडियाला, तर पोलिसांकडे वेळ नाही का एक 5 मिनिटाचा एक समन्स काढायचा, विजय गोरेंच्या नावाचा त्यांचा नंबर आणि त्यांचा पत्ता टाकून का तुम्ही या, तुमचा जबाब नोंदवायचा आहे सदर बाबतीत, जबाब घ्या, पुढची कारवाई करा, FIR दाखल करा. आता हिंदू मुस्लिम हा वादच नाहीये, परंतु मानसिकता बघा. मी नेहमी म्हणतो प्रशासकीय व्यवस्थेची जी मानसिकता झाली आहे तिला जी मुस्लिम विरोधी मानसिकता बनवली जाते ना, हे त्याचं सगळ्यात मोठं द्योतक आहे की एक चिल्लर म्हणजे सरकारी संपत्तीवर आपल्या अय्याशीचे शोक पुरे करणारा तो महेश अय्यर आज एका मोठ्या वर्गाला मुंबऱ्यामध्ये तो असं बोलतो आणि पोलीस झिंब बसून राहतात. याच्यापेक्षा मोठी शोकांतिका भारतीय संविधानाची आणि त्याच्या अधीन चाललेल्या लोकतांत्रिक पद्धतीची ते कधीच होऊ शकत नाही. आता बघा, तुम्ही टेक्निकल प्रश्न विचारलाय, त्यांनी टेक्निकल सांगितलंय, मी टेक्निकलच बोलतो त्यांना. आता सध्या AVK मध्ये ज्या काही 17 इमारती तोडल्या, दोस्तीमध्ये 2 ते 3 इमारती सर्व्हिस रोडवर तोडल्या, शिळपाटा भट्टी गलीला सफा एन्क्लेव्ह जवळ एक इमारत तोडली, सगळ्या हायकोर्टाच्या आदेशाने. हायकोर्टाने शेवटच्या आपल्या 26 जूनच्या आदेशामध्ये त्यांनी एक पूर्ण PIL मध्ये पूर्ण हायकोर्टाने दिलेला एक आदेश आहे तो त्यांनी घेतला. त्याच्यामध्ये बीट सिस्टम दिली, बीट सिस्टम. तर माझं महापालिका आयुक्त सौरव राव आणि हा रिटायर्ड झालेला महेश अय्यर यांना ओपन चॅलेंज आहे. 2019 पासून तर 2025 हा जुलै महिना, या पूर्ण 5 ते 6 वर्षाचं प्रत्येक प्रभाग समितीचा बीट सिस्टमचा तुमचा डेटा काय तो सार्वजनिक करा. तुमचे बीट इन्स्पेक्टर हद्दीमध्ये किती फिरले, किती अनधिकृत बांधकामं शोधली आणि किती बीट इन्स्पेक्टरच्या निदर्शनास रिपोर्टिंग करून आणली, मग त्याचा ऑफिस सुपरिटेंडेंटने काय दखल घेतली, त्याची AMC ने काय दखल घेतली आणि त्याच्यानंतर त्याच्यावर कारवाई काय केली. तो म्हणतोय MRTP दाखल केली, इमारत अनधिकृत पूर्ण उभं राहते, त्याच्यावर एक नाम निराळ्या व्यक्तीवर MRTP दाखल केला जातो, तो कोर्टामध्ये जातो, तिथं त्या व्यक्तीविरोधात कुठलेच पुरावे येत नाहीत आणि कोर्टातून तो व्यक्ती सुटतो. तो बिल्डरच नसतो, तर MRTP असले दाखल करतो तो महेश अय्यर. त्याने नवीन पॅटर्न देऊन गेला. तो इथे MRTP आणि अनधिकृत बांधकामांना पाठबळ देण्याकरता बिल्डरनं त्याने रस्ता सुचवला का MRTP तिरही त्याच्या नावावर घ्या, ऍग्रीमेंट त्याचं द्या आणि इथं फ्लॅट धारकांना जे फ्लॅट विकतात त्यांना वेगळा ऍग्रीमेंट देतात. जाऊन चौकशी करा. म्हणून म्हटलं मोक्का लागला पाहिजे. मोक्का लागला ना सगळं पाहिजे, सगळं का संघटित गुन्हेगारीचा प्रकार आहे पूर्ण. एक अधिकारी विक्रांत चव्हाण कोण आहे, काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष, त्यांना अंडरवर्ल्ड कडून कोणी धमकवलं? 2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे ना, या ठाण्यामध्ये कोणी धमकवलं? याच महेश अय्यरने ना. कोण आहे तो घाटकोपरचा किशोरभाई, का म्हणून त्याने फोन केला, काय संबंध आहेत, याची चौकशी महापालिका आयुक्त का करत नाहीत, याबद्दल पोलिसांमध्ये का गुन्हा दाखल करत नाही. आणि हा आम्हा मुसलमानांना जांग्या खाली घेईल. अरे तुझा जांग्या काढून दाखवेल रफिक कामदार, तू बघत घरी. आता इथं सुरुवात आहे,
ओपन चॅलेंज देतो, बीएसयूपीचा घोटाळा, MMRDA चा घोटाळा आणि पब्लिक युटिलिटी स्पेस थ्रू द कॉर्पोरेशन अंडर द म्हाडा डेव्हलपमेंट कंट्रोल रूल याप्रमाणे जो काही घोटाळा आहे ना महेश अय्यरचा, तो पण हा रफिक कामदार काढणार. व्हायरल केली. नाही नाही नाही, असं काही नाही. कुठल्या अनाधित माझं पहिली गोष्ट विरोध आहे. पण त्या विरोधासाठी तर रफिक कामदार यांच्याकडनं मी बसून तर बाईट दिली होती की अनलिगल कामाची माझा विरोध आहे. इंटरव्ह्यू अनलिगल कामाला सपोर्ट देत नाही. माझा विरोध आहे अनलिगल कामाला आजही, की अनाधिकृत कामं जी बिल्डिंगची मोठी मोठी टावरचे 7-8 माळ्याची ती थांबवावी. आणि महेश अय्यर सारखा या महाराष्ट्र एडिटिंग होत नाही. माझ्या पूर्ण लोकांना मी सांगतो की हे एडिट होऊ शकत नाही. व्हिडिओ एखादी एआय जनरेटेड आहे ना, तर विजूभाई तुझ्या आवाजात किंवा माझ्या आवाजात 35 मिनिटाची क्लिप बनवून दाखव ना. होतच नाही तशी. आणि याच्यामध्ये माझ्याकडे पूर्णपणे प्रूफ आहेत. पोलीस स्टेशननी जांच करावी, क्राईम वाल्यांनी जांच करावी. ही व्हिडिओ आहे. आता काय आपण मी काय खोट, आता हा व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ आहे. हा कोणाचा नंबर येतो का समोर? आम्हाला खोटं बोलून काय भेटणार आहे? तुझा आवाज तू हे करतोय, तू स्वतः बोलतोय की विजय गोरे तू रेकॉर्डिंग करतोय, व्हायरल कर, तू व्हायरल कर केली तू. आम्ही पुढे बघ, जेव्हा आम्ही रफिक कामदार साहेबांच्या न्यूजवर आम्ही एक बाईट टाकली होती अनाधिकृत बांधकामाच्या, तेव्हा तू काय बोलला की मी तुझ्या योग्यतेचा नाहीये की मी तुझ्या समोर बाईट देऊ शकत. कशी दिलीस तुम्ही बाईट? तू योग्यतेचा नाही तर कशाला बसलास मोबाईल समोर? लायकी काढतो, आमची लायकी काढतोस. तू याच्या 10 वर्ष पहिले काय होता? तू मला बोलतो विजय गोरे तू 2 वर्ष 5 वर्ष पहिले काय होता? तू काय होतास? तुम्ही गव्हर्नमेंटची खेळ केला. गव्हर्नमेंट जनतेचा पैसा खाल्लाय. गव्हर्नमेंटचा पैसा म्हणजे जनतेचा. तुम्ही जनतेची शासनाशी तुम्ही हे केलेलं आहे, फसवणूक केली, फसवणूक केलेलं आहे. आम्ही शासनाची फसवणूक केली नाही. आम्ही आमच्या हिमतीवर सगळ्या गोष्टी आम्ही मोठं झालेलो आहोत. तुझ्यासारखं नाही की लोकांचं फसवणूक करणं, लोकांच्या दलाली खाणं, बिल्डिंग अनलिगल लोकांना लुटून खाणं, हे आमचं काम नाहीये. पोकले लावून पैसे वसूल करायचे, हे सगळ्या खोटारड्या गोष्टी त्याच्या व्हिडिओ आहेत माझ्याकडे. पोलिसांनी जांच करावी आणि माझ्याकडे प्रूफ मागावं. देऊ आम्ही आमच्याकडे सगळ्या गोष्टी आहेत. आणि आम्ही घाबरणारी माणसं नाहीत. कुठला अंडरवर्ल्डचा जरी आम्हाला फोन आणाल, कोणी कुठला आणल, त्या गोष्टीला आम्ही सामोरे जाऊ, एवढं आमच्यामध्ये सामर्थ्य आहे. पुण्यातली जनता पाहिजे, इथली जनता, इथला आमदार, हे सगळे इथले स्थानिक नगरसेवक जे आहेत, आता ते त्यांच्याच आशीर्वादाने हे करतायत ना. ते त्यांचे दलाल कोण आहेत? कोणाच्या मांडीवर बसलेले आहेत? त्यांच्याच मांडीवर हे बसलेले आहेत. ते त्यांचं स्वतः बघतील ते काय करायचं काय नाही, ते निर्णय घेतील. आणि हे सगळे जेवढे पार्टी सगळे ते त्यांना लेटर दिलेलं आहे. आणि तर शेवटी एकच सांगू तो दीपक भाई, ऐका, विजय गोरे असू द्या किंवा रफिक कामदार असू द्या, पोलिसांनी ज्या दिवशी रीतसर आम्हाला जबाबाला बोलवलं, आम्ही दोघं जाऊन जबाब देऊ. कॉल कसा आला, रेकॉर्डिंग कशी केली, ते सगळं त्यांना देऊ. मग पुढे बघू पोलीस काय वार आहे, तारीख आहे, वेळ आहे, सगळं